आणले आमच्यासाठी का आम्हाला बाजारात जाता नाही आलं, पण ते गेले होते आमच्यासाठी. त्या अजित बायाचा उपवास आहे, सकाळ दरम्यान काही खाल्लं नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष तर आज सध्या निवांत आहे. किसनाबाई कॉलेजला गेलाय, अनुकूलबाई कॉलेजला गेलाय आणि मुख्य गोष्ट म्हणजे ऋषी भैया आणि शुभम भैया आज कॉलेजला जाणार आहेत, त्यांच्या सुट्ट्या संपल्यात. तर आता इथनं पुढं कसं होतंय काय होतंय आपल्याला इथं करवणार आहे का नाही मला काहीच माहीत नाही. तर सध्या तरी मी एकटाच आहे, मग त्याच्यामुळं मस्तपैकी आता ओके मध्ये 3 BHK म्हणून जिओ हॉटस्टारला पिक्चर आहे. बरंच मी कौतुक ऐकलं ह्याबद्दल, तर पाहूयात कसा आहे 3 BHK हा मूवी. मग तुम्हाला सांगतोच मी नंतर कसा आहे ते. चला पाहूयात 3 BHK. फॅमिली मूवी आहे ना, बघा. तर पाहिलो आता सध्या वाजल्यात 5:45. तर विषय काय, मम्मी आली शाळेतनं, सोबत तिचे 2 सर लोक पण आहेत, एक सर्वेत मॅडम असतात, तर त्यांच्यासाठी करायचा चहा. तर दिवसभर तर हेच करत बसलो, पिक्चरच बघत बसलो. 3 BHK मूवी एकदम छान मूवी आहे, एकदम आपले मतलब म्हणजे असं म्हणजे काय फायटिंग बिटिंग ॲडव्हेंचरस असं काही नाही आहे, पण असं इमोशनल मूवी आहे. खूप जास्त एका मिडल क्लास माणसाच्या संदर्भातील मूवी आहे. घरासाठी काही काय करावं लागतं, किती जास्त हाल सोसावे लागते, असा लई छान मूवी आहे. बघा तुम्ही पाहिजे ते एकदा. आणि आता सध्या तरी सर लोकांसाठी मस्तपैकी चहा करू. मी तर डायरेक्ट दूधच घेतो पहिलं, मग टाकतो बाकीचं काय असेल ते. तर तुम्ही पण जमलं तर 3 BHK मूवी जिओ हॉटस्टारवर आहे, नक्की बघा. काही विषय नाही, माझा थोडासा शिल्लक राहणार शेवट. तर चहा कसा बनवायचा शिकवतो मी तुम्हाला. अहो काही थोडीशी चहापत्ती अशी टाकली नाही याच्यात, अशी दूध असते, त्याच्यात थोडंसं पाणी असते, आणि मग मस्तपैकी चहापत्ती टाकली ना त्याच्यात ओके कार्यक्रम होतो. पाहिजे तर त्याच्यात थोडीफार साखर पण टाकायची. साखर टाकावंच म्हणून काही नियम नसतो, पटतंय ना तुम्हाला, चहाची रेसिपी पटते ना, साखर टाकावी म्हणून काही नियम नसतो. बस मम्मीला पण पाहिजे आमच्या. तर आता ह्याला असाच उकळून द्यायचा कलर असतोवर. झाला चहा संपला, रेसिपी एंड हिअर. आलं बिलं असेल तर टाकायचं, आपल्याकडे आहे, पण आता मी सध्या आळशीपणा करतो थोडासा. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आमच्या मम्मीसाठी असा कमी साखरवाला चहा गाळून घ्यायचा अंदाजानेच. अयो जास्त भरला झाला कार्यक्रम. असं थोडंसं इकडे तिकडे होतं, म्हणजे कधीतरी असं काही विषय नसतो. आणि मग हा असं असतं ना, हे मग असं थोडंसं असं कमी करायचं असतं, कसं म्हणजे एकदम ओकेमध्ये झाला का नाही कमी. तर असा कमी साखरवाला चहा सांडवून मम्मीसाठी तयार आहे. मग आता अशी आणखीन साखर घ्यायची आणि आपल्या अंदाजाने साखर टाकायची. जरा जास्त झाली तर आपला चहा या ठिकाणी आणखीन उकळून द्यायचा आणि मग तयारच आहे. अशी केलेली घाण मम्मीला नकळता पुसून टाकायची. कसं काय पटतंय का नाही. लोक तर मस्तपैकी चहा पिता येतात, आता आपण सुद्धा चहा एन्जॉय करू. आपण मस्त व्ह्यू घेत कस काय व्ह्यू. लोक सध्या तरी मी अजित बायापासून बसले थोड्या वेळ. अजित बायाचं तर कामच चाललंय, त्यांचं बातम्या बघत काम चाललंय. आज वाईट निकाल बिकाल आहेत ना. तर काय म्हणता मग सर, तुमच्या तिकडं कोण आले निवडून? आमच्या इथं असं काही मी अजून बघितलंच नाही. मतदान केलं का तुम्ही? केलंय मतदान, फक्त केलं. माझा फक्त हक्क आहे. मग काय चांगले. कोणाला केलं मतदान ते नका सांगू. ओके भाई, तसं काही करता येते. आमच्या मालकांनी मतदान करतो. मालक आहेत 8वीत आणि काय मतदान करणार मालक? हा, आजी दादाला गेल्यावर मतदान करतो का म्हणावं? आहे का त्यांच्या बायकोला? त्यांच्या बायकोला केलं होय. आमच्या बापाने केलं का त्यांच्या बायकोला मतदान त्यांचं? अभिया असेल पण कोण? बस आता इकडे जवळ ये. तर बाई लोक आम्ही निघतोय दोघं. तर बाई लोक मस्त पैकी आमच्या सागर बाईने एक कलिंगड सांगितलेले आम्हाला बाजार होता.
बाजारात गेला तर कलिंगड आणले आमच्यासाठी एखाद. आम्हाला बाजारात जाता नाही आलं पण ते गेले होते आमच्यासाठी. त्या अजित बायाचा उपवास आहे. सकाळ दरम्यान काय खाल्लं नाही. कसा थांबतो कसा माकडा बघा. अजित बायाचा नागपूर चालतोय एक नंबर. अजित बायापासून निघालोय सध्या. आता सध्या मी निघालोय आमच्या एका मित्राकडे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आमच्या मित्राचं घर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आला आमच्या मित्राचं घर. काय म्हणतोस दादू? गाडी धुतोस? गाडी धुतो. बर. लोक सध्या 8:30 झालेले आहेत. तर सध्या मी जेवलेलो तर नाही घरी आल्यावर जेवणार आहे नंतर. तर सध्या निघालोय आपली जुनी लॉर्ड प्लॅटिना घेऊन पप्पांवाली सॉरी निघालोय किसनाबायापाशी. तर चला जाऊयात. बुर्र हाय थांबायच थांब. हाय काळू बाळू का ग बाय काय म्हणते? हाय हेड हेड शुक शुक शुक. मोठाच आला ना आला एक बारक्यांना बघायचं होतं ते. हो हो हाय 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 हेड हेड हडे बस हेड. किसनाबायापाशी आलोय. किसनाबायाचं मस्त नियोजन चाललंय बिळीचं क्वालिटीमध्ये. वा वा छान. मित्रांनो आता मस्तपैकी बिळी खाल्ली. किसनाबायाचं जेवण झालं आणि आता निवांत वाईस गप्पा टप्पा मारत होतो. शुभम बाया आणि ऋषी बाया काय आज नाही तर अनुकल बाया पण बाहेर गेलाय. आज काय करमतच नाहीये. म्हणजे आता बसायचं निवांत मध्ये. किसनाबाया हाय जोडेला जर कोणच नसतं तर घरी जाऊन झोपलं असतो आतापर्यंत. पण जाऊन दे त्याला ठीक आहे. उलट कॅमेऱ्यात दिसणार ना पहिला का उलट तुझ्या मार मारायची त्याची. तर मग थोडा वेळ पबजी खेळू आता किसनाबायांनी. मग जाऊयात घरी आपल्या परत. आता अजून मला जेवायचं राहिलंय मग मी जाणार घरी जाऊन जेवणार निवांत मध्ये. तर मित्रांनो थोड्या वेळ किसनाबायापाशी बसलो होतो मी. पण फोन बघता बघता चार्जिंग संपली. फोन स्विच ऑफ झाला. त्याच्यामुळं तिथनं पुढं काही व्हिडिओ बनवता आला नाही. तर आणि काही एवढं जास्त काही घडलेलं सुद्धा नाही त्या दरम्यान. डायरेक्ट घरी आलेलो आहे. तर आता झोपायची वेळ झालेली आहे. तर मी आज आपला ब्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा और कुछ नहीं. तो अभी मैं अपना ब्लॉग संपवतो. बाय बाय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जीवाला लय ताण अक्षरशः तुला सांगतोय. जीवाला ताण घेऊ नकोस आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा. पर्यटन भारत माता के जय. वंदे मातरम. इनकलाब जिंदाबाद.